श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, प्रभु श्री रामचंद्राय नमः। जननी पिटी वक्षस्थळ आहार अर्जुन सटवले बाळा 32 म्हणलं वाचून झालं कोण कोणची मग दिव्य रथ सजवणी परी करा श्रीकृष्ण आला सत्वरा त्यावरी कमलावर सुभद्रावर बैसोनिया चालिले। त्या वेळेस असणाऱ्या भगवंतानं अर्जुनाला सांगितलं अरे काय जरी झालं तरी सगळ्याला तारणारा सगळ्याला मारणारा सगळ्याची कामं करणारा नाही सांगितलं तरी मी तुमची कामं करणारा मीच आहे पण मग तुमचे कामं करायला तुम्ही माझं भक्त व्हावं लागतं तसं निष्ठेचं भक्त व्हावं लागतं। मग त्या ठिकाणी आपल्याला भगवंतानं अर्जुनाला सांगितलं जे काय रथ आहे ते रथ आणला त्या रथावर म्हणजे 2 जण बसले आहेत आणि त्या असणाऱ्या मुलाचा शोध घेण्यासाठी मनाने चालले आहेत। पवन वेगे रथ जात पृथ्वी मंडळ उल्लंघित त्वरित सप्त समुद्र अद्भुत प्रमोणी मागे टाकिले। ताबडतोब असणाऱ्या क्षणार्धामध्ये म्हणजे जी काय असणाऱ्या म्हणजे पृथ्वी आहे पालती घातले पृथ्वीचे पर्यटन केले आहे 7 समुद्र आहे म्हणजे याच्या पलीकडे म्हणजे असणारा रथ म्हणजे अर्जुनाचा आणि भगवंताचा मध्ये गेलेला आहे। सप्तावरणे भेदुना जेथे बसे आदि नारायण तेथे जाऊन अर्जुन उभा केला श्रीकृष्ण। अहो हे काय मृत्यू लोक काय म्हणले की काय असणारे जी काय पाताळ आहे ते पाताळ धुंडात म्हणले ज्या ठिकाणी आदि पुरुष आदि नारायण असणारे परब्रह्म म्हणजे आपल्या सर्वांच्या मधली जी एक ताकद असते आणि ती ताकद म्हणजे खरा ब्रह्म खरा देव झाला आणि त्या खऱ्या देवाजवळ म्हणजे असणारा अर्जुन आणि असणारा भगवंत म्हणजे त्या ठिकाणी 2 जण जाऊन म्हणजे आपला रथ त्या ठिकाणी म्हणजे समोर उभा केला आहे। कोटी सूर्याची प्रभा जाय लपुना आईसा शेषशाही नारायण त्याची पद अंगुष्ठावरून ब्रह्मांडाची ओवाळी जे। त्या ठिकाणी असणारं जे काय ब्रह्म होतं ते ब्रह्म कसं होतं तर म्हणजे त्याचा अंगठा जरी म्हणजे त्या अंगठ्यावरून ब्रह्मांड जरी ओळून टाकलं तरी कमी होतं एवढं तेज असणारं म्हणजे हजारो विजांचं तेज जरी त्या ठिकाणी सूर्य 12 म्हणजे जरी त्या ठिकाणी आणले एकदम तरी कमी तेज एवढं म्हणजे असणारं तेज त्या असणाऱ्या ब्रह्माचं होतं म्हणून सांगू राहिलंय। ते स्वरूप तेज अपार नेत्री पाहू न शके मित्र त्याचे स्वरूपी वसुदेव पुत्र मिळून गेला एकत्वे। आणि त्या ब्रह्माचं असणाऱ्या आदि नारायणाचं स्वरूप होतं हे स्वरूप म्हणले सूर्य जरी म्हणला की मी पाहिला जाईन तरी सूर्यानं पाहणार नाही अशा प्रकारचं तेज होतं आणि ते तेज म्हणजे आपलं कृष्ण परमात्मा म्हणजे त्या ठिकाणी म्हणजे त्या असणाऱ्या आदि नारायणामध्ये म्हणजे विलीन झालाय। कशामुळं तर तोच परब्रह्म होता आणि तोच कृष्ण होता म्हणून त्या दोघांची म्हणजे त्या ठिकाणी एकरूपता झालेली आहे। 2 जण एकमेकांमध्ये म्हणजे मिलन म्हणजे दोघांचं झालेलं आहे दोघं एकरूप म्हणजे त्या ठिकाणी झाले आहे। बरोबर घाबरा झाला अर्जुन तव जवळी नाही श्रीकृष्ण अद्भुत तेज न लक्षवे पूर्ण जाकी नयन भय तेव्हा। अहो त्या आदि नारायणामध्ये त्या भगवंतामध्ये श्रीकृष्ण म्हणजे एकरूप झालेला आहे। श्रीकृष्ण त्या ठिकाणी म्हणजे दिसनासा झाला अर्जुन त्या ठिकाणी घाबरून गेला इकडे तिकडे बघतो म्हणजे भगवंत कुठं दिसना अशी अवस्था म्हणजे घाबरण्यासारखी असणाऱ्या अर्जुनाची म्हणजे झालेली आहे। नयन झाकोणी पंडू सुत श्रीकृष्णाने आका देतात म्हणे कैवारी गाव त्वरित काम येथे सांडिले। हे म्हणजे आमचा कैवारी असणाऱ्या भगवंता म्हणले अरे तुझ्याशिवाय आमचं रक्षण करणारा तरी कोण आहे म्हणजे अरे धावत ये अरे मला भीती वाटायला लागली अरे कुठे गेला असं म्हणून तो असणारा अर्जुन त्या ठिकाणी भगवंताची धाव म्हणजे करू लागला आहे। मंगळ धाम राजीव नेत्रा पुराण पुरुष स्मरारी मित्रा मनमत जनक देवकी पुत्र धाव सत्वर मज लागी भवजनक मधुसूदना पांडव रक्षक भक्त जन रंजना समर धीरा दानव भंजना काळी मज येथोनी कासाविस झाला पार्थ मग प्रगटला कृष्णनाथ दिव्य चक्षु तयासी देत
मने पाहि अद्भुत तेज माझे. बघा या ठिकाणी जी काय हजारो नावं त्या भगवंताची होती, हजारो नावांना भगवंताला ओळखलं जात होतं किंवा ओळखतो आपण. ही हजारो नावांना भगवंताला ओळखतो. कुणाच्या घरात तुमचं नाव येईल, मधुसूदन येईल, कुठलं वाचणार राम येईल, कृष्ण येईल, जे काय असणार दैत्याला मारून त्या दैत्यावरून नावं पडलेली अशी भगवंताची हजारो नाव आहेत. त्या हजारो नावाची स्तुती म्हणजे या ठिकाणी अर्जुन मंडळाने करू लागला आहे आणि स्तुती करून म्हणजे त्या भगवंताला मंडळाने बोलावू लागलं आहे. मग पालखे उघडली नेत्र कमळे, दिव्य स्वरूप निहाळिले, तव तेथे नवही बाळे, ब्राह्मणाची खेळती. ज्या वेळेस भगवंताची स्तुती म्हणजे आपल्या अर्जुनाने केली आणि ज्या वेळेस असणारा म्हणजे भगवंत त्या ठिकाणी येऊन उभं राहिला आहे आणि भगवंत येऊन उभं राहिल्यानंतर अर्जुन आपले डोळे उघडले. मग स्तौनी आदि नारायणा, नवही बाळे घेतली मागोना, रथी बैसोनी कृष्ण अर्जुन, आले परतोनी द्वारकेसी. कथेचं अनुसंधान. तिळ मात्र जरी होया अभिमान, मेरू तो समान भार देवा. यासाठी भगवंतांनी लीला दाखवलेला आहे, चरित्र दाखवलेलं आहे. यम सुद्धा सेवक आहे महाराज, पगडीवर काम करणारा यम आहे. भगवान परमात्मा अखिल कोटी ब्रह्मांडाचा नायक आहे आणि भगवंताची आज्ञेखाली यम आहे. त्याच्यामुळे ती बाळे यमाकडे नव्हती. आदिनारायण मुख्य मूर्ती असणारा भगवान परमात्मा विष्णू तोच कृष्ण आहे आणि अर्जुनाचं गर्वहरण करण्यासाठी त्यानं ती बाळ नेऊन आपल्यापाशी ठेवलेली होती आणि नवही बाळ ब्राह्मणाची अर्जुनाकडे दिली. त्या ब्राह्मणाला आणून दिली. त्या ब्राह्मणाला आनंद वाटला. अर्जुन माघारी आला भगवंता बरोबर. आता काय करतो ऐका. अर्जुना जवळी नवही बाळे, कृष्णे दिली ते वेळे, मग बोलविले स्त्री सहित देवा. मग नवही बाळ आणल्याबरोबर अर्जुनालाही समाधान वाटलं. बनलं बरं झालं, मरण चुकलं, मरून देतच नव्हता भगवान परमात्मा. अर्जुनाची काही पहिली शपथ आहे का? अनेक वेळा शपथ घेतले होते पण परिपूर्ण करणारा भगवंत आहे. म्हणून अर्जुनासोबत भगवंत माघारी आले. नवही बाळ ब्राह्मणाच्या आणली. त्या ब्राह्मणाला दापण त्याला बोलवलं आणि 9 बाळ त्याच्या पदरामध्ये दिली. उभयतांसी पूजनी पात्र, समर्पिले नवही सूत, ब्राह्मणा नांदे बहुत यशवर्णित पार्थचे. आणि मग असं म्हणले, ब्राह्मणाला आनंद वाटला. जन्मलं बरोबर 5व्या दिवशी लेकरू मरत होता. असं म्हणले भगवंताची कृपा आहे. 9च्या 9 बाळ माघारी आणून दिली. त्या ब्राह्मणाला आनंद वाटला आणि इकडे द्वारकेमध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनजी काय करतात ऐका. ब्राह्मण गेला ग्रहासी, मग अर्जुन म्हणे ऋषिकेशी, तुझी लीला ब्रह्मादिकासी, पाक शासनासी अगम्य. मग अर्जुनाने हात जोडले, सांगितलं भगवंता सर्व करणी तुमचीच आहे. अहो तुमची सत्ता एवढं सामर्थ्य आहे, तुमची करणी इंद्रादिक देवांना ब्रह्मादिक देवांना कळत नाही. ब्रह्मदेवाचं बाप तुम्ही आहे तेवढे सामर्थ्य तुमच्याकडे आहे आणि माझ्यासारख्याला काय तुमची लीला कळणार आहे असं अर्जुन भगवंताला बोलतात. कृष्ण म्हणे पार्थ, सर्व स्वरूपे मीच धरिता, येथे दुजयाची नाही वार्ता, करता हरता मीच पे. कृष्णाने सांगितलं अर्जुना जगामध्ये जेवढं जेवढं चालतंय ते आपली सत्ता आहे. म्हणला अरे तुला काय वाटतंय, या ब्रह्मांडाची राहती मज पासून झाली किरीटी, लया पावनी शेवटी, मज माझी सर्व मिळे, तू मारीशी तरीच मरती, नाही तरी काय चिरंजीव होती, कालत्रयी क्षयण पावती, सांग मज पार्था तू. ज्यावेळेस बोध करतात त्यावेळेस कृष्ण म्हणतायत अर्जुना ही ब्रह्मांडाची सुरुवात माझ्यापासून आहे आणि शेवटला सुद्धा माझ्यापाशीच येऊन भेटणार आहे. त्यामुळे एकच सांगायचं आहे, गर्व सोडून राहा. असो आज्ञा घेऊन अर्जुन, इंद्रप्रस्थाशी गेला परतोन, सगळं अभिमान गळून कृष्ण स्मरणी वर्तत असे. असं म्हणले अर्जुन निघून गेला. आला होता खूप दिवसांनी, चला म्हणलं भगवंताची भेट घेण्यासाठी आलेला होता आणि गर्वहरण झालं, निघून गेला तिकडे हस्तिनापुराला, इंद्रप्रस्थाला गेला आणि तिकडे जाऊन राहिला. पण सदुदित भगवंताचं स्मरण अर्जुनाच्या हृदयाच्या ठिकाणी चालू होता. श्रीधरा श्रोतया विनवित, संपत आला हरिविजय ग्रंथ, परी एक अनुसंधानी समंत,
पुराणीचे सुचले. श्रीधर स्वामी सांगतायत 1.5 महिना झाला हरिविजय ग्रंथ चालतोय आणि ते आता हरिविजय ग्रंथ संपत आलेला आहे, संपला जवळजवळ. पण एक गोष्ट मला आठवली जी पद्मपुराणामध्ये सांगितलेली आहे आणि ती पद्मपुराणातली कथा डोक्यामध्ये आठवली, सुचली म्हणून ग्रंथामध्ये लिहितो. तेवढी एकच कथा सांगतो आणि ग्रंथ संपवतो. म्हणून ऐका. पद्मा पुराणी पांडुरंग महात्मे देते ही कथा आहे उत्तम. श्रोती परिसी जैस प्रेम आत्यादरे करुणिया. आणि पण पद्मपुराणामध्ये पांडुरंग महात्म्य नावाचा ग्रंथ आहे, तिथे सांगितलेला आहे. पांडुरंग महात्म्य नावाचा ग्रंथ श्रीधर स्वामींचा 32 अध्यायाचा आहे आणि त्या ग्रंथामध्ये पंढरपूरचं वर्णन आहे. समूळ पंढरपूरचं असणाऱ्या माती भिंतीपासूनचं वर्णन त्या ग्रंथामध्ये 32 अध्यायामध्ये श्रीधर स्वामींनी केलेलं आहे. सेपरेट ग्रंथ आहे पांडुरंग महात्म्य म्हणून. आणि पद्मपुराणामध्ये पांडुरंग महात्म्य आहे, त्यामधली एक कथा आहे, ती तुमच्या श्रोत्यांपुढे सांगतो, ऐका. शची चक्राची अंगणा ती एकदा गेली विष्णू भुवना. तो देखला वैकुंठ राणा लक्ष्मी सहित ते वेळा. आणि आता तुम्ही पहिल्या अध्यायापासून आहे त्यामुळे ही कथा पाठीमाग पण सांगितलेली आहे. 8व्या अध्यायामध्ये स्फटिकाची जमीन होती, आता ही गादी आहे गलद्या, आणि त्या स्फटिकाच्या जमिनीवर ते स्वतःच प्रतिबिंब दिसत होतं. सगळं असणारं जे जे आणि ती त्याच्यामध्ये दिसत होतं. कृष्ण लहान होते 8व्या अध्यायामध्ये आणि ती जमिनीवरचे चंद्र सूर्य सुद्धा त्यांना आकाशातले दिसायला लागले. यशोदेला सांगितलं ती चंद्र आणून दे, सूर्य आणून दे, माझं प्रतिबिंब दिसायला ती आणून दे, रडायचंच थांबाना. मग असेच फिरत फिरत राधा आली आणि राधा आल्याबरोबर राधेनं नुसतं बघितलं कृष्णाकडे की रडायचं बंद झाला कृष्ण. यशोदेने सांगितलं बाई सकाळ धंदा रडायला लागले, काम धंदा करू दे नाही, तुला बघितलं थांबले, जा घरला घेऊन तुझ्या. मग राधेनं तिच्या घरी घेऊन गेला. ही 8व्या अध्यायातली पद्मपुराणाची कथा इथं सांगतो म्हणजे ऐका. एकदा असंच इंद्राची बायको, तिचं नाव सची आहे आणि ती सची सहज वैकुंठाला गेली भगवान श्री विष्णूच्या दर्शनाला आणि विष्णूच्या मांडीवरती लक्ष्मी बसलेली सचिन पाहिली. मनात काय विचार आले. करोनिया हरिसीन मान उभी ठाकली कर जोडून. परी सचीचे इच्छी मना अर्धांगी बैसे हरीच्या. आणि मग सहज गेली वैकुंठाला, विष्णूच्या मांडीवरती लक्ष्मीला बसलेलं पाहिलं. तिच्या मनामध्ये सहज कल्पना आली, हे अखिल कोटी ब्रह्मांडाचा नायक आहे, आईसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी असा असणारा भगवंत आहे, ह्याच्या मांडीवरती लक्ष्मी बसली आहे. मग आपण जर याच्या मांडीवरती बसलो, आपल्या जीवनाचा उद्धार आहे, याच्या मांडीवरती बसण्याचं भाग्य आपल्याला कधी मिळेल अशी चिंता तिच्या मनामध्ये चालू होती. ऐका. हा परमात्मा आदिनारायण जरी मी या चारधांगी बैसन तरी भाग्य परिपूर्ण मग जग जीवन बोलत. आणि मग तिच्या मनामध्ये असा विचार चालू होता, जन्माचं सार्थक कशामध्ये, भगवंताच्या मांडीवरती बसणं, त्याचं दर्शन घेणं, स्वरूप निहाळणं. आणि त्यांच्या मनामध्ये विचार असताना जर या कृष्णाच्या विष्णूच्या मांडीवर जर मी बसले तर माझं अनंत जन्माचं पुण्य एकदाच फळाला आलं, एवढं मला समाधान वाटेल. आणि तिच्या मनात चाललेले विचार भगवंताने ओळखले श्री विष्णूने आणि भगवान श्री विष्णू त्या सचीला काय म्हणतात. हरी म्हणे ते अवसरी सची तुझ्या जय इच्छिले अंतरी 60 सहस्त्र वर्ष तप करी हिमगिरी हिमगिरी पाठारे कृष्ण लक्ष्मी. भगवान श्री विष्णूने सांगितलं, सची तुझ्या मनामध्ये आहे माझ्या मांडीवर बसायचं, पण मी कुणाला मी माझ्या मांडीवर बसवत नाही. माझ्या मांडीवर बसवायचं एवढं सोपं नाही. त्याच्यासाठी 60,000 वर्ष हिमालयामध्ये जाऊन त्या असणाऱ्या पर्वतावरती तू 60,000 वर्ष तप कर आणि 60,000 वर्ष तप केल्यावर 2 मिनिटं मी तुला माझ्या मांडीवरती बसवतो. म्हणजे एवढं असणारं माझी मांडी काही तुझ्यासाठी मी रिकामी आहे का? म्हणून 60,000 वर्ष तप करून ये आणि पुन्हा माझ्या मांडीवर बसण्याचा अधिकार तुला प्राप्त होईल असं श्री विष्णू बोलतात. पुढे मी धरिल कृष्णावतार गोकुळी करुण लीला चरित्र तू राधा ओणी सत्वर प्रकटे मग व्रजाते
सांगितलं जा म्हणले 60,000 वर्ष तप कर आणि इथून 60,000 वर्षानंतर मी श्रीकृष्ण नावानं पृथ्वी तलावरती अवतार घेणार आहे आणि श्रीकृष्ण अवतारामध्ये तुझी 60,000 वर्ष परिपूर्ण होतात. तू राधा नावानं पृथ्वी तलावरती अवतार घ्यायचा आणि राधा म्हणून गोकुळामध्ये यायचा असा भगवान श्री विष्णू बोलतात. तेथे मी तुझवरीन मग मी कंस वधासी जाईन ते वेळे तू गुप्त होऊन द्वारके येई वेगसी. आणि ते असणाऱ्या गोकुळामध्ये तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करील. पण मांडीवर बसायची इच्छा जी होती ती शिल्लक राहते अधुरी म्हणजे ती परिपूर्णता होत नाही. आणि मी गोकुळामध्ये आल्यानंतर सगळ्या इच्छा पूर्ण करीन. मी कंस मारायला मथुरेमध्ये जाणार आहे आणि मथुरेमध्ये गेल्यानंतर तुझी इच्छा पूर्ण करायला पुन्हा गुप्त रूपानं तू राधा म्हणून ते असणाऱ्या मथुरेमध्ये या असा भगवान श्री विष्णू नियोजन पूर्वक त्या सचेला सांगतात. सावर पाहुणे ते वसरी इंद्राणी निर्धारे तप करी प्रगटली गोकुळा भीतरी भोगिला मुरारी कुंजवणी. आणि अशा प्रकारे भगवान श्री विष्णूनं वरदान दिलं. त्यांनी सांगितल्या पद्धतीने भगवान श्री विष्णूच्या सोबतीला त्यांच्या संगतीला राहायचंय त्यांच्या सोबतीचा आनंद घ्यायचा म्हणून 60,000 वर्ष तप करण्यासाठी हिमालयामध्ये निघून गेले. भगवान श्रीकृष्णानं अवतार धारण केला आणि राधाहून पुन्हा गोकुळामध्ये आले. मग मथुरेशी जात ऋषिकेशी वियोगन सहावेदान राधेशी गुप्त होणी हिमाचलासी मागुती तपासी ते गेले. आणि मग असं म्हणले अशा पद्धतीने निघाले. आल्यानंतर ना पुन्हा भगवान श्रीकृष्ण कंसाला मारण्यासाठी निघाले आणि निघाल्यानंतर ना पुन्हा आले आणि राधा पुन्हा मांडीवरती बसण्यासाठी येऊ लागली. जर सांगत असताना काही चुकलं तर क्षमा करा. वेळी वाकुडे गाईना परी तुझाची मनविना. लक्षात घ्या माय बापा ही जंक्शन आहे चिकरडे नव ही मृत्यूभूमी म्हणजे जंक्शन आहे. आणि जंक्शन मध्ये गेल्यावर कुठल्या बी गावाला रेल्वे भेटते. तुम्हाला कुठं जायचं तिथं जंक्शन मध्ये गेल्यावर. तसं कुर्डवाडी जंक्शन आहे पुणे जंक्शन आहे बार्शी स्टेशन आहे. बार्शीतून ठराविक गाड्या भेटतात. तसं स्वर्गाचं तिकीट काढायचं नरकाचं तिकीट काढायचं कैलासाचं काढायचं वैकुंठाचं काढायचं या जंक्शन मध्ये ठरवायचं. तुम्ही इथं ठरवायचं. आता ही मोबाईल आहे ह्या मोबाईलला 1 तास चार्जिंग करावी तेव्हा दिवसभर चालते. माझं जरा महागातलं आहे त्यामुळे 1 तास बाकीच्याला 2 तास 2.5 तास चार्जिंग लागते. 1 तास चार्जिंग केल्यावर दिवसभर चालतंय. तसंही हरिविजय म्हणजे चार्जिंग आहे. पुढचा मार्गशीर्ष महिना येईपर्यंत आपला देह टिकावा चलावा याच्यासाठी ही ग्रंथ म्हणजे चार्जिंग आहे. आणि ही चार्जिंग करायचं काम ह्या गावकऱ्यांनी मंडळांनी केलंय. त्यामुळे खूप असणारे ग्रंथावरती नितांत प्रेम करणारी तुम्ही श्रोतेजण आहात आणि सुंदर भगवंताची कथा आहे ऐका पुढे.